नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, मला खात्री आहे की या विषयाचं शीर्षक बघितल्यानंतर वडाची साल पिंपळाला लावली जाते का, असं अनेकांना वाटेल. याचं कारण सुनीता विल्यम्स या अमेरिकेच्या आणि नासाच्या एक अंतरिक्ष यानातल्या अंतराळवीर आहेत. राजकारणाशी अमेरिकेतल्या देखील त्यांचा संबंध नाही. मग भारतीय राजकारणाशी सुनीता विल्यम्स यांचा बादरायण संबंध कशाला लावायचा, असं अनेकांच्या डोक्यात येऊ शकतं. आणि ते स्वाभाविक आहे, योग्य आहे. पण गंमत अशी असते की शेवटी अंतराळ संशोधन असेल, अंतराळ संशोधनाच्या मोहिमा असतील, त्यात जाणारी सुद्धा माणसं असतात. आणि राजकारणात सुद्धा जे जे काय उद्योग आणि उपद्व्याप करतात ती सुद्धा माणसं असतात. आणि प्रत्येक ठिकाणी शेवटी माणूस जे जे काय करत असतो, तो कुठल्याही क्षेत्रात असेल, तो मानवी स्वभावानुसार करतो. आणि म्हणूनच प्रत्येक ठिकाणी आपली व्यक्तिगत आणि सामूहिक सुरक्षा याला माणूस प्राधान्य देत असतो. जर तो एकटा असेल तरीही, आणि तो संस्था संघटना म्हणून काम करत असेल तरीही, नुकसान होणार नाही ना याचा विचार करूनच पुढलं पाऊल माणूस टाकत असतो. आणि इथे म्हणूनच मला सुनीता विल्यम्स ही तुलनेने भारतीय वंशाची एक अमेरिकन महिला अंतराळवीर, जी 9 महिने जवळजवळ सुटकेची आशा संपलेली असताना अंतराळात त्या अंतरिक्ष स्थानक कुठे आहे तिथे आशेवर टिकून राहिली होती. आणि आता तिची सुटका झाली आहे, ती परत पृथ्वीवर आली आहे. तर तो सगळा घटनाक्रम आहे, तो सुद्धा बातम्यांचा विषय झाला. आत्ता येणार, मग येणार. ते काहीतरी तिची सुटका करण्यासाठी वेगवेगळी यानं पाठवण्याचा प्रयत्न चालला होता. अखेरीस तो यशस्वी झाला. पण तो प्रयत्न अनेकदा अयशस्वी सुद्धा झाला, हे विसरता कामा नये. आणि म्हणूनच सुनीता विल्यम्स ज्या प्रकारे त्या अवकाशयानावर काहीतरी होईल, काहीतरी चांगलं होईल या आशेवर ती आणि तिच्यासह काही असलेले जे इतर अंतराळवीर होते, हे आशावादाला चिकटून राहिले होते. आणि इकडून त्यांच्यासाठी प्रचंड प्रयास चालू होते. झालं, सगळं संपलं असं त्यांनीही मानलं नाही, आणि त्यांची सुटका करण्यासाठी धडपडणाऱ्यांनीही मानलं नाही. त्यामुळेच तिच्या सकट उरलेले 3 म्हणजे 4 लोक हे सुखरूप परत पृथ्वी तलावर आलेले आहेत. आणि म्हणून तो जो घटनाक्रम आहे हा अभूतपूर्व आहे. पण तो अभूतपूर्व असला तरी त्यातला मानवी स्वभावाचा जो भाग आहे त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. हा, हे सगळं सायन्स आहे, विज्ञान आहे असं म्हणून पळ काढता येणार नाही. कारण शेवटी त्या 4 अंतराळवीरांना सुखरूप परत आणण्याचा विषय होता. आणि मी हे गोष्ट का सांगतोय लक्षात घ्या. त्या उत्तराखंडमध्ये जेव्हा असंच ते कुठचा एक बोगदा खणायचं काम चालू होतं आणि त्यातलं आतलं बांधकाम कोसळलं, आणि त्यामध्ये काही अ, आपले कर्मचारी कामगार अडकलेले होते, तंत्रज्ञ अडकलेले होते. आणि ते कुठे गाडले गेलेत का, जिवंत आहेत का, याचाही पत्ता लागत नव्हता. अशा कालखंडामध्ये त्यांची सुरक्षित सुटका करण्यासाठी सगळ्या पद्धतीचे यांत्रिक, तांत्रिक, वैज्ञानिक सगळे प्रयोग अखंड चालू होते. अशा वेळेला ते सुरक्षित परत यावे ह्या सदिच्छा प्रत्येकाला दाखवता आल्या पाहिजेत. आणि प्रामुख्याने जी मंडळी हे प्रयोग करतायत त्यांना मदत करू शकलो नाही तरी त्यांची हिंमत खच्ची होऊ नये यासाठी माणूस म्हणून आपण प्रयत्न केले पाहिजेत. एवढंही भान भारतीय राजकारण्यांना राहिलं नव्हतं. तुम्हाला आठवतं मित्रांनो, त्या बोगद्याचं काम चालू होतं, त्यात अडकलेल्या कर्मचाऱ्यांच्या सुटकेसाठी शेवटी ते रॅट मायनर्स ज्यांना म्हणतात,
सगळ्या यंत्रणा, सगळं तंत्रज्ञान ज्या वेळेला अपेशी ठरलं, तेव्हा शुद्ध मानवी प्रयास, उंदरासारखं एक बीड खोदून त्यात आरपार त्या ढिगाऱ्यातून घुसत जायचं आणि त्या लोकांपर्यंत पोहोचायचं. हा जो जुना उत्खननाचा किंवा खाण उद्योगातला एक पद्धत होती, त्याचा वापर त्या उत्तराखंडातल्या बोगद्यामध्ये अडकलेल्या लोकांना सुरक्षित बाहेर आणण्यासाठी झाला होता. आता त्या असला काही उद्योग करण्यावर प्रतिबंध आहे. खाणीमध्ये ते तंत्र वापरलं जात नाही ज्याच्यामध्ये मानवी जीवनाला धोका असतो. पण जेव्हा सगळं तंत्रज्ञान फेल गेलं आणि अडकलेल्यांच्या जीवनाला धोका होता, तेव्हा रॅट मायनर्स हा जो काय प्रकार असतो, काम करणारे शारीरिक शरीर आपला देह धोक्यात घालून काम करणारे, जीव धोक्यात घालून काम करणारे, त्यांना त्या कामी लावण्यात आलं आणि त्यांनी ते सुरक्षितरित्या त्या लोकांना बाहेर आणले. पण त्यावेळची एक गोष्ट विसरू नका की त्यांच्यासाठी जे कित्येक दिवस प्रयत्न चालू होते, सरकार आपल्या परीने सगळीच्या सगळी ताकद, यंत्रणा, साधनं त्यासाठी वापरत होती. त्यावेळेला विरोधी पक्षाचं काम काय चाललं होतं? टिंगल उडवणं चाललं. टिंगल उडवणं चाललं होतं. तुम्हाला आठवतं त्याच्या आधी विश्वचषकाची स्पर्धा अंतिम सामना हा अहमदाबादला झाला होता आणि त्या सामन्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी हजर होते आणि तो सामना भारत हरला. तेव्हा राहुल गांधींनी पंतप्रधानांना पनवती म्हटलेलं होतं आणि त्याच्या पुढे जाऊन उत्तराखंडच्या बोगद्यात जो काय आटापिटा चालला होता अडकलेल्यांना सोडवण्यासाठी, तिथे पंतप्रधान गेले नाहीत हे नशीब. म्हणजे पंतप्रधानांनी त्या बोगद्यातून लोकांना सोडवण्यासाठी जे प्रयास चाललेत त्याला पनवती लावली नाही, असा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदींचा केला होता. पण सगळेच्या सगळे प्रयास करण्यासाठी आणि देशातील सर्वोत्तम साधनं आणि तंत्रज्ञान, कौशल्य पणाला लावण्यासाठी इनिशिएट करणारा माणूसच नरेंद्र मोदी होता. पण त्याची टिंगल केली गेली. ही जी विरोधी मानसिकता आहे, ही भारतीय समाजासमोरची आणि भारतीय लोकशाही समोरची सगळ्यात मोठी आज समस्या आहे. आपण सत्तेत नाही, आपण विरोधात आहोत म्हटल्यानंतर सरकार जे जे काही करेल ते चांगलं आहे, वाईट आहे, उपयुक्त आहे, याचा काडी मात्र विचार न करता त्याच्या विरुद्ध बोलत राहायचं आणि प्रयत्न करणाऱ्यांना हतोत्साहित करत राहायचं. हे जे विरोधी पक्षाचं राजकारण आहे हे किती घातक आहे हे यातून लक्षात येतं. आणि म्हणून मी ते सुनीता विल्यम्सचं उदाहरण का देतोय? चंद्रयानाचा जो प्रयोग फसला होता, दुसरा काय चंद्रयान 2, तेव्हा सुद्धा अशाच प्रतिक्रिया दिल्या गेल्या. पण तिसरा चंद्रयान 3चा प्रयोग काय तो यशस्वी ठरला. ह्या सगळ्या गोष्टी मी मुद्दाम सांगतोय आणि त्या सुनीता विल्यम्सला परत आणण्यासाठी चाललेल्या प्रयत्नांच्या वेळेला सार्वत्रिक प्रतिक्रिया त्याच्याशी जोडून बघितल्या तर आपल्याकडचं विरोधी राजकारण हे किती कर्मदरिद्री होत चाललंय. अशी माणसं ज्या लोकशाहीमध्ये, ज्या देशामध्ये, ज्या समाजामध्ये असतात, जी विघ्न संतोषी असतात, त्या समाजाला त्या लोकांपासून धोका असतो. कारण कुठच्याही संकटावर प्रयत्नांनी मात करता येते. याचं सर्वोत्कृष्ट उदाहरण त्या बोगद्यात अडकलेले लोक असतील किंवा सुनीता विल्यम्सची सुटका हा विषय असेल. दोन्हीकडे प्रयत्न यशस्वी झाले. फार फार दीर्घकाळ प्रयत्न करावे लागले पण यशस्वी झाले. आता इथे सुनीता विल्यम्स हा विषय मी घेतलाय तर त्याचं आणखीन एक कारण आहे. काल परवा जगाने बघितलं तिला घेऊन जाणार आहे, ती काय कॅप्सूल वगैरे, ती त्यात फ्लोरिडा जवळ समुद्रामध्ये हेलिकॉप्टर उडून पाण्यावर पडली आणि मग त्या बोटीवर खेचून घेण्यात आली. त्यांना बोटीवर आणल्यानंतर 4-5 लोक आत गेले कॅप्सूलमध्ये आणि एक एक अंतराळवीराला ते बसलेल्या खुर्चीत उचलून बाहेर घेऊन आले. त्याने हात बीत हलवून सगळ्यांना अभिवादन केलं. पण ते धावत धावत बाहेर आले का? नाही आले. सुनीता विल्यम्स असो किंवा तिच्या बरोबरचे आणखी जे 2-3 अंतराळवीर आहेत,
ते पृथ्वी तलावर पोहोचले. सुखरूप त्या लॉन्चवर काय त्या बोटीवर आले. पण त्यांना त्या खुर्चीला बंदिस्त करून, जेरबंद ठेवून बाहेर आणण्यात आलं. शारीरिक हालचाल थोडीफार करण्याची क्षमता होती. आणि त्यांना त्या कुठच्या बंदिस्त जागी आता नेलेलं आहे. कदाचित 15-20 दिवस, महिनाभर त्यांना आता बंदिस्त ठेवलं जाईल, क्वारंटाईन केलं जाईल. त्याचं कारण कोणाला माहितीये? वाचलो, आपण वाचलो. जीवावर बेतलेलं होतं. आपल्याकडे मराठीत म्हणतात ना, जीवावर बेतलं आणि शेपटावर निभावलं. मरणाला स्पर्श करून हे चारही अंतराळवीर परत पृथ्वी तलावर आलेले आहेत. जगण्याची, जिवंत राहण्याची किंवा परत पृथ्वी तलावर पोहोचण्याची कुठलीही हमी त्यांना नव्हती. याचं कारण यापूर्वी कल्पना चावलाच्या यानातून येत होती. त्याचं काय झालंय आपल्याला माहितीये. पण झालं, सुखरूप परतले. पण अजूनही मानवी जीवनाच्या ज्या काय कसोट्या आहेत त्याच्यावर ते सुखरूप आहेत असं बिलकुल म्हणता येत नाही. बिलकुल म्हणता येत नाही. त्याचं कारण लक्षात घेतलं पाहिजे. त्यांना आता क्वारंटाईन करून सुनीता विल्यम्सला काय करणार? तर पहिल्यांदा तिला पृथ्वी तलावर गुरुत्वाकर्षणाच्या दबावाखाली जगण्याची जी सवय शरीराला लावावी लागते ती पहिली लावावी लागेल. कारण जवळजवळ 9-10 महिने सुनीता विल्यम्स आणि तिचे सहकारी हे झिरो, काय म्हणतात त्याला, ग्रॅव्हिटी, झिरो ग्रॅव्हिटी, त्यांना वजनच नव्हतं. 9 महिने त्या अंतरिक्ष स्थानकावर, अवकाश स्थानकावर त्यांनी जे 9 महिने काढलेत ती अवस्था झिरो ग्रॅव्हिटी आहे. म्हणजे वजनच नाही. पाणी ओतायला गेलं ते खाली येत नाही, ते तरंगत जातं. बघितलं ना तुम्ही, त्याची चित्रणं बघितलेली आहेत. त्यांनाही चालत जावं लागत नाही, ते हवेत तरंगत तरंगत असे जातात. कारण शरीराला वजन नसतं. आपण जे जगतो, रोजच्या रोज जगतो, तेव्हा आपल्याला वजन असतं. आता तो दिशा सलियांचा विषय आलाय. 14व्या मजल्यावरून खाली पडून मृत्यू. कारण 14व्या मजल्यावरून खाली पडणं म्हणजे काय असतं? तर तुमचं वजन जे शरीराचं आहे ते गुरुत्वाकर्षणाने जमिनीकडे ओढलं जातं. जेव्हा ते जमीन ओढत नाही, खेचून घेत नाही, याचा अर्थ तुम्हाला वजनच नाही. आणि त्या वजन नसलेल्या झिरो ग्रॅव्हिटी अवस्थेतून सुनीता विल्यम्स आणि लोक परत आलेत. तेव्हा आपल्या पायावर उभं राहणं, आपली वजनाची अवस्था परत प्राप्त करणं ही त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. तरच त्यांना नेहमीप्रमाणे पृथ्वी तलावरचं जीवन जगता येईल. आणि ती अवस्था परत येण्यासाठी कदाचित 2-3-4 आठवडे जाणार आहेत. तेवढ्यासाठी त्यांना क्वारंटाईन मध्ये नेले. तेव्हा पृथ्वी तलावर आलो, चला आता कुठे तिरुपतीला जाऊन नवस फेडू किंवा आणखीन कुठे जाऊ, कुटुंबाबरोबर सुट्टी काढायला जाऊ, असं करता येत नाही. कारण झिरो झिरो ग्रॅव्हिटी मधून ग्रॅव्हिटी मध्ये यावं लागतं. नेमकी हीच गोष्ट भारतातले राजकीय विरोधी पक्ष विसरून गेले. आपण निवडणुकीत हरलो, आपण सत्ता गमावली, आपली मतं कमी झाली. याचा अर्थ राजकारणात, निवडणुकीच्या राजकारणात आणि मतविभागणीच्या राजकारणामध्ये आपली ग्रॅव्हिटी कमी झालेली आहे. जनमानसावर आपला प्रभाव कमी झालेला आहे. आणि जनमानसावरचा प्रभाव म्हणजे राजकीय ग्रॅव्हिटी असते, तर ती कमी झाली, गुरुत्वाकर्षण कमी झालंय. याचा अर्थ आपल्यावरचा लोकांचा विश्वास उडालेला आहे. आणि तो परत मिळवायचा, तर परत एकदा त्या अवस्थेपर्यंत जाण्याची काही प्रतीक्षा करावी लागते. सुनीता विल्यम्स ही झिरो ग्रॅव्हिटीवरून ग्रॅव्हिटीपर्यंत येण्यासाठी प्रयत्न करते. त्यामुळे एक आपण यशस्वी केलं, चला आता मला उद्या परत दुसऱ्या यानात बसवा आणि पाठवा, असं ती म्हणू शकत नाही. तसं धाडस करणं म्हणजे साक्षात मृत्यूला आमंत्रण देणं आहे. आणि म्हणून सुनीता असो किंवा तिचे सोबती असोत, त्यांना क्वारंटाईन केले, वेगळ्या जागी ठेवलेलं आहे, जेणेकरून हळूहळू
पृथ्वीवर आपलं वजन, त्यांना वजन आलेलं आहे आता, पण शरीराची अवस्था आणि मानसिक अवस्था यानुसार जे शरीराचं चलनवलन होतं त्यामध्ये पुनर्स्थापित होण्यासाठी आणि त्या शरीर आणि मानसिक अवस्था या दोघांमध्ये समन्वय निर्माण करण्यासाठी त्यांना वेगळं ठेवून वेगळा एक पद्धतीचा उपचार देऊन त्यांना हा समन्वय आणावा लागणार. आणि इथेच विरोधी पक्ष म्हणून जे कोणी वावरतात त्यांचा प्रॉब्लेम झालाय. उद्धव ठाकरे, राहुल गांधी यासारखी मंडळी बघा, तुमच्या लक्षात येईल की 10 वर्ष किंवा 5 वर्ष आपण झिरो ग्रॅव्हिटीमध्ये गेलोय सत्ता गमावल्यानंतर, याचं त्यांना भान येत नाही. राहुल गांधी असे का वागतात? आता इतका दीर्घकाळ पत्रकार असल्यामुळे अनेक जण मला विचारतात की का राहुल गांधी असं का करतात. त्याचं कारण हे आहे, राहुल गांधींना 2014च्या निवडणुकीत जो दारुण पराभव झाला, त्यानंतर काँग्रेस पक्ष आणि राहुल गांधी यांचं राजकारण जवळजवळ झिरो ग्रॅव्हिटीमध्ये गेले. वजनच राहिलेलं नाही. उचलून पाय पुढे टाकला तर तो पाय पुढे तिथेच पडेल याची गॅरंटी नाही. कारण मन आणि शरीर यांच्यातला जो समन्वय असतो. आत्ता मला जी कृती करायची ती मी आजवरच्या अनुभवानुसार करतो, पण आत्ता वस्तुस्थिती तशी नसेल. वस्तुस्थिती आणि माझ्या डोक्यात असलेल्या गोष्टी यामध्ये तो समन्वय नसेल तर मी पाऊल ज्यासाठी पुढे टाकतो ते अपेक्षेपेक्षा नको तिथे पडण्याचा धोका असतो, कारण परिस्थिती बदललेली असते. सुनीता विल्यम्स ज्या अवस्थेत होती, किती तरंगत होती, इकडून पाणी सोडलं ते तरंगत तरंगत यायचं, ते तोंडात घ्यायचं. आता तिला तसं पाणी पिता येणार नाही. तिने 1 फूट पलीकडे धरून पाणी उपडं केलं तर जमिनीवर पडेल, तिच्या तोंडापर्यंत तरंगत येणार नाही. कारण पाणी असो किंवा शरीर असो, दोघेही झिरो ग्रॅव्हिटीमध्ये आहेत. आणि म्हणून हा जो समन्वय असो तो साधावा लागतो. राजकारणामध्ये राजकीय पक्ष नेतृत्व आणि जनमानस यांच्यामध्ये समन्वय साधण्यासाठी हा ग्रॅव्हिटीचा सिद्धांत जो आहे, गुरुत्वाकर्षणाचा सिद्धांत, तो समजून घ्यावा लागतो. 2014 मध्ये काँग्रेस पक्ष आणि इतरही अनेक पक्ष हे झिरो ग्रॅव्हिटीमध्ये गेले. उद्धव ठाकरे यांचा पक्ष फुटला, सत्ता बारगळली. शरद पवारांचा पक्ष फुटला, सत्ता बारगळली. तेव्हा ते झिरो ग्रॅव्हिटीमध्ये गेले. आता झिरो ग्रॅव्हिटी मधून तुम्हाला आणलं शरद पवार यांच्या पक्षाला, उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला लोकसभेत यश मिळालं. म्हणजे काय, त्या कॅप्सूल मधून सुनीता विल्यम्स ह्या पृथ्वी तलावर पोहोचल्या. पण त्यानंतर परत एक खुळं धाडस करणं की झालो आता आम्ही परत उद्या दुसऱ्या निवडणुका जिंकायला रेडी आहोत, अशा मनस्थितीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार गेले. तिथे त्यांचा घात झाला. जसं सुनीता विल्यम्स आणि त्या बाकीच्यांना आज वेगळ्या क्वारंटाईन मध्ये टाकलंय ग्रॅव्हिटी परत येण्यासाठी. आणि ग्रॅव्हिटी आली आहे ते मनाने आणि कृतीने स्वीकारलं जाण्यासाठी जे क्वारंटाईन आवश्यक असतं ते राष्ट्रवादी शरद पवार किंवा उबाठा यांनी ठेवलं नाही. त्याचा दुष्परिणाम त्यांना भोगावा लागला. राहुल गांधींची स्थिती बिलकुल वेगळी नाही. झिरो ग्रॅव्हिटी मधून 10 वर्षानंतर तुम्हाला 99 जागा मिळाल्या, 44, 52 आणि 99. याचा अर्थ तुम्ही पृथ्वी तलावर परत पोहोचलाय. पण धावत सुटण्या इतकं, पोहायला जाण्यासारखं अवस्था तुमची नाहीये. शरीर, मन आणि कृती यांचा जो समन्वय आहे तो साधण्याची क्षमता तुमच्यात नाहीये. आणि म्हणून 99 जागा मिळाल्यानंतर चौखूर उधळलेले राहुल गांधी यांना आपण सुनीता विल्यम्स आहोत, परतलोय, सुखरूप परतलोय, पण धावत सुटण्या इतकी ताकद आपल्यात नाही हे त्यांना ओळखता आलं नाही. त्याचा परिणाम हरियाणा, महाराष्ट्र, दिल्लीमध्ये बघायला मिळाला. म्हणून सुनीता विल्यम्स आणि भारतीय राजकारण याचा संबंध काय, असं ज्यांना वाटेल त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की विज्ञान असो किंवा राजकारण असो,
या दोन्ही गोष्टी किंवा इतर सगळ्या गोष्टी ज्याला आपण मानवाने केलेली प्रगती म्हणतो, त्या मानवी विचारातून, बुद्धीतून आलेल्या आहेत. आणि ते शरीर आणि ती बुद्धी यांचा समन्वय जेव्हा सुटतो, तेव्हा संकटाची मालिका सुरू होते. भारतातल्या विरोधी पक्षांचं जे राजकारण आहे, त्याच्यासमोर संकटाची जी मालिका आहे, त्याचं सगळ्यात मोठं कारण त्यांना हा ग्रॅव्हिटीचा सिद्धांत राजकारणात कसा वापरायचा हे कळत नाही. तिथे फरक पडतो. आपण लोकसभेला हरलो. का हरलो याचं भान भाजपला लवकर आलं, म्हणून महाराष्ट्र असो, हरियाणा असो, दिल्ली असो, भाजप या प्रत्येक विधानसभा निवडणुकीत जिंकू शकला, कारण त्यांना ग्रॅव्हिटीचा सिद्धांत राजकारणात वापरता आला. असो मित्रांनो, मला जे वाटलं सांगितलं तुम्हाला. किती कधीतरी यावर अधिक बोलेन. आत्ता मी इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.